भगवती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपला विषय सुरू होता की अर्जुन या ठिकाणी भगवंताने अगदी सोप्या रूपाने एक समत्व स्वरूपाचा योग आणि या ठिकाणी सांगितला, पण तो योग सुद्धा देवा आम्हाला प्राप्त करणं फार कठीण आहे. का बरं हा योग त्या ठिकाणी प्राप्त करणं कठीण आहे? कारण हा योग जर प्राप्त करायचा असेल तर मनामध्ये त्या ठिकाणी स्थिरतेची मोठी आवश्यकता असते. परंतु देवा, हे मन कधीही त्या ठिकाणी स्थिर होण्यासारखं नाही आहे. का बरं या ठिकाणी मन त्या ठिकाणी स्थिर होण्यासारखं नाही आहे? त्या मनाचं स्वरूप काय आहे? मनाचा स्वभाव काय आहे? त्या स्वभावाविषयी अर्जुनाने भगवंताला सर्व काही सांगितल्याच्या नंतर मग भगवंताला म्हटला की म्हणून एक वेळ निश्चळ राहिलं मग आम्हाशी साम्य होईल. देवा, हे मन एकदा का होईना असं निश्चळ शांत स्थिर राहील, मग काय होईल? आम्हाशी साम्य होईल आणि अशा पद्धतीनं हा साम्य योग आम्हाला प्राप्त होईल. हे विशेषण घडेल याची लागी, पण देवा हे विशेषही, अरे देवा, हे जे सांगितलं का नाही या वरील ओव्या, याहीपेक्षा आणखीन काय काय विशेष त्या ठिकाणी करावं, याहीपेक्षा अधिक विशेष किंवा ह्या वरील ओव्यानुसार विशेष जर पाहिलं तरी न घडेल याची लागे. याच कारणामुळं कितीही विशेष असे प्रयत्न केले, यापैकी काही जर केलं तरी मात्र ते घडणं शक्य नाही. मन स्वाधीन होणं शक्य नाही. मन जर स्वाधीन होत नसेल तर मग देवा आम्हाला अशा पद्धतीनं तुम्ही सांगितलेला जो साम्य योग आहे तो प्राप्त होईल का? म्हणे तो सुद्धा प्राप्त होणं संभवनीय नाहीये. श्री भगवान वाच असंशयम महाभाव मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कोणतेय वैराग्येन च गृह्यते. मन अवश्य मन दुसाध्य म्हणतोस ते तसेची ते परी अभ्यास वैराग्य त्याचा निग्रह होत असे. अवश्य अर्जुना, तू हे सारं जे म्हणतो की नाही का, हे मन फार त्या ठिकाणी कठीण आहे. मन मात्र त्या ठिकाणी ताब्यात न येण्यासारखं आहे, बरोबर की नाही? म्हणून अवश्य तू म्हणतो अगदी त्याप्रमाणे अवश्य मन कसं आहे तसंच आहे. कसं? दुसाध्य म्हणजे हे साध्य होण्यासारखं नाही, निग्रह करण्यासारखं नाही. हे सर्व गोष्टीनं कसं आहे, कठीण त्या ठिकाणी आहे. बरं अर्जुना, तूच असं म्हणतो की या मनाच्या बाबतीत? अरे अर्जुना, ह्या मनाच्या बाबतीत साऱ्याने असंच म्हटलेलं आहे. मी पण काय म्हणतोय तसंच म्हणतोय. काय म्हणतोय? काय काय करू या मना परिनायके नारायणा. काय काय करू म्हणा, काय करू आता या मना परिनायके काय 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 करू या मना आता परिनायके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना पत्ना नेऊ आधरिले. काय आता काय काय ह्या मनाला करावं? म्हणजे हे जसं ज्ञानोबराय म्हणतात तसं तुकोबराय पण म्हणतात, भगवंत पण म्हणतात. साऱ्या संतांनी अशाच पद्धतीने काय बोलायला सुरुवात केलेली. म्हणून काय काय करू सगळेच म्हणतात. काय करू या मना आता का विसरते पंढरीनाथा, करी संसाराची चिंता वेळोवेळा मागता. सारे मत गती यादोगती मनाची युक्ती, सर्वजण हेच म्हणतात. चांगलं वाईट सगळं करून देणारं काय आहे? मनच त्या ठिकाणी आहे. म्हणून अर्जुना, तू म्हणतो की नाही हे मन अशा पद्धतीने काय दुःसाध्य आहे, साध्य करण्यासाठी फार त्या ठिकाणी कठीण आहे म्हणतोसी तसेच ते. तू जसं म्हणतोय की नाही अगदी तसंच ते मन. त्याच्याबद्दल मला सुद्धा काही कोणता संशय नाहीच आहे. पण परी अभ्यास वैराग्य त्याचा निग्रह होत असे. पण अर्जुना, तू म्हणतो ते मन दुःसाध्य आहे, कठीण आहे, निग्रह करण्यासाठी फार सोपं नाहीये. असं जरी अर्जुना तू त्या ठिकाणी म्हणत असेल,
परी, पण अभ्यास वैराग्य त्याचा निग्रह होत असे. पण अभ्यासाने मात्र काय होतो आणि वैराग्याने त्याचा काय होत असतो, निग्रह त्या ठिकाणी होत असतो. आपण नेहमीच ओव्या पाहत असतो. तसं ज्ञानोबराय म्हणतात की नाही, की अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे. अभ्यासाच्या बळानं काय एकाने काय केलं, गती अंतराळे आकाशाच्या पोकळीमध्ये चालू लागले. व्याघ्र सर्प प्रांजळे केली एका. काही नाही वाघ, काही नाही सर्प त्या ठिकाणी काय केलं, स्वतःच्या आधीन केलं. काहींनी वेद आटोक्यात आणले. अशा भरपूर 12व्या अध्यायामध्ये ओव्या पाहायला मिळत असतात. म्हणून अभ्यासाने काय होणार नाही. तू म्हणतो मन कठीण आहे, दुसाध्य आहे, दुस्तरे, हे मन सहजासहजी ताब्यात येण्यासारखं जरी नसलं तरी पण अभ्यासाच्या बळाने हे सगळ्या गोष्टी आणि वैराग्याच्या बळाने ह्या गोष्टी होतात की नाही, होतात ना. तसं तुकोबराय म्हणतात की नाही, म्हणे खडक कसा असतो, खडक कठीण असतो, तुटत नाही खडक, बरोबर आहे की नाही. पण त्या खडकाला काय करतं, भेदन करण्याचं काम करतं. कोण करतं भेदन करण्याचं, झाडाच्या मुळ्या असतात की नाही, त्या खडकामध्ये शिरतात आणि खडकाला काय करतात, ओले मुळ भेदी खडकाचे अंग भेदून त्याच्यामध्ये काय करतात, जाण्याचं काम करत असतात. ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. मग अभ्यासाने सांगा बरं, काय नवे ऐसे काय अवघड, असं काहीतरी शब्द आला. म्हणजे काय अभ्यासाने काय अवघड आहे सांगा बरं. काहीच अवघड नाही, सगळं होतं की नाही. तेच म्हटलं बघा, म्हणे नेहमीच उदाहरण देतो का, तो मोठ्याचा दोरा असतो आणि त्या दोऱ्याने काय होतं, त्या दगडाला सुद्धा काय, दोरा चिरे पडे काचणी. दोर जाऊ त्या दगडाला सुद्धा काचणी पडते का नाही, पडते ना. कशामुळे पडते, त्याचं कारण आहे जाऊन येऊन. अभ्यास म्हणजे काय, एकच गोष्ट सातत्याने वारंवार त्या ठिकाणी करायची असते, त्याला काय म्हणायचं, अभ्यास त्या ठिकाणी म्हणायचं. अभ्यासाने ह्या सर्व गोष्टी होतात. एवढ्याच होतात का, अभ्यासाने अर्जुना याच्यापेक्षा कठीण सांगू, अभ्यासी सेवनी 20 पडे. म्हणजे अभ्यासाच्या माध्यमातून जर तुम्ही विष खाण्याचा जरी प्रयत्न केला तरी पण विष सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पचू शकतं का नाही. विष सुद्धा त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला पचू शकतं. नेहमीच उदाहरण पाहतो का, एकी वाघ ब्रह्म थोकडे. म्हणजे वाघ ब्रह्म म्हणजे वेद आहे का नाही, आणि ते सुद्धा काय केलं, आटोक्यात त्या ठिकाणी आणलेलं आहे. पायवाट, समुद्रावरून पायवाट सुद्धा त्या ठिकाणी केले का नाही, एवढे सारे केले. म्हणजे याच्यामध्ये सांगा, वेद आटोक्यात आणणं सोपं आहे का, समुद्रावर पायवाट करणं सोपं आहे का, आकाशाच्या पोकळीत चालणं सोपं आहे का, वाघाला स्वाधीन करणं सोपं आहे का, हातामध्ये सर्प घेऊन चालणं सोपं आहे का. याच्यातलं कोणतं सोपं आहे. साधुनी बचनाक खाते तोळा. बचनागाची गोष्ट आपण मागं पाहिली, तोळा खात राहतात. शक्य तरी आहे का, इतर ते डोळ्यांना देखावे, बाकीच्यांना आपल्या डोळ्याने कधी पाहणं सुद्धा कठीण वाटतं, काही कसं खातील त्या ठिकाणी. पण या सगळ्या गोष्टी कोणत्या साध्य आहे, सगळ्यात दुःसाध्य आहे. पण मग साध्य झाल्या का नाही, काय असाध्य ते साध्य करिता सायस. कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यासाच्या माध्यमातून हे साध्य होत नाही का, अभ्यासाच्या माध्यमातून हे साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी काय होतात, साध्य होत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण एक उदाहरण असं पाहत होतो की म्हणे एक म्हैस आली म्हणे, आणि त्या म्हशीला रेडको झालं, पण ते पांगळच झालं, आणि मोठ्या घरची म्हैस होती. मग तिथे एक नोकर कामाला होता, आणि त्या नोकराला आणि त्या मालकाने सांगितलं, म्हणजे हे आवडती म्हैस आहे, तिचं रेडकू, म्हणे हे सुद्धा आता जसं म्हैस आवडते तसं तिचं रेडकू पण आवडतच आहे. मग म्हणे आता काय करावं लागेल, की ते पांगळा असल्या कारणाने म्हशीच्या जवळ ठेवून चालणार नाही, मग त्याला उचलून कुठेतरी बाजूला त्याला एक स्वतंत्र जागा करा, तिथे नेऊन आणायचं काम कर. अशा पद्धतीनं म्हणलं चालेल मालक, करतो म्हणले काम ते. मग आता ते सुरुवातीचं जेव्हा झालेलं असतं तेव्हा त्याचं वय किती असतं, एक मर्यादित वय असतं.
तेवढं सहज कोणाला पण उचलता येऊ शकतं आणि चांगला बलवान मनुष्य असेल तर तो व्यवस्थित उचलू शकतो. अशा पद्धतीनं ते ते रेडकू नेहमी उचलायचा आणि त्या रेडकूचं पिऊन झालं की काय करायचं, त्याला उचलायचं आणि कुठेतरी एक स्वतंत्र जागेवरती ठेवायचं. असं त्याचा काय असायचा, नियम असायचा. आता तो त्या म्हशीचा असणार रेडकू थोडं 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 दिवसेंदिवस वाढत चाललं की नाही, वाढत चाललं. मग ते एकाएकी तर नाही वाढलं ना, एकाएकी नाही वाढलं. मग थोडं थोडं करता 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 ते किती किलोचं झालं, 200-300 किलोचं ते असं वाढत गेलं. मग आता म्हैस किती किलोची असते, तेवढ्या किलोचं ते पण झालं कालांतराने. तेवढ्या किलोचं झाल्याच्या नंतर पण याला सवय लागली का नाही, सवय कशी लागली बघा बरं याला. यांनी एकदम तर ते 200-400 किलोचं म्हणून तर नाही उचललं ना, वजन थोडं होतं ना त्याचं. किती वजन होतं त्याचं, थोडं एक असं 30-40 किलो 50 किलोचं एवढं तर वजन असेल ना, एवढंच उचललं. मग 50 आणि वर पावशर नंतर छाटाक असं त्याचं थोडं थोडं वजन वाढलं असेल ना, एकदम तर नाही वाढलं ना. असं करता 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 थोडं थोडं थोडे थोडे हळूहळू ढाळे असं करता करता त्याने किती मोठं रेडकू उचलायला सुरुवात केली. नंतर ते 500 किलोचं झालं. पण हा किती किलोचा, हा 60-70 किलोचा. 60-70 किलोचा व्यक्ती 500 किलोचं रेडकू रोज उचलून ठेवत होता, रोज. त्याला लोक पाहण्यासाठी आले होते. हे कशामुळे झालं बरं, हे जवळण्याचं कारण काय, कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करिता सायास. तुम्ही सारखे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, सायस केले पाहिजे, प्रयत्न केलं पाहिजे. का होऊ शकत नाही शक्य सांगा, साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी शक्य होऊ शकतात. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं एक उदाहरण पाहिलं होतं की एक मनुष्य आणि गांजा पिणारा होता. त्याला गांजा किती लागत होता रोजचा, 5 तोळे गांजा प्यायचा. 5 तोळा गांजा कशाला म्हणतात आपल्याला तरी काय माहिती, पण म्हणतात बाबा 1 तोळा 2 तोळा असं ते तोळ्या म्हणजे त्यात गांजा असतो, तो झाडाचा काहीतरी पाला असू द्या. मग त्याला गांजा प्यायची भयंकर सवय, पण छातीचा मात्र खुळखुळ झाला होता. आणि मग त्याला असं वाटायचं की ह्या गांजाने मी मरू शकतो, जीव जाऊ शकतो, प्राण जाऊ शकतात, काय करावं त्यासाठी. मग तो काय करायचा, संत संघ साधू वगैरे कोणी भेटले, सज्जन वगैरे कुठे भेटले का त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन करा, मला काहीतरी मार्गदर्शन करा. काय मार्गदर्शन करा म्हणले, तू तसा आहे मारणारे म्हणले, तुझं राहिलंच काय म्हणले, पण मला हे सुटत नाही, मी काय करू. ते म्हणले मग काय करू म्हणजे, टाकून दे, जळून टाक, अमुक कर तमुक कर असं सांगायचे. पण मार्गदर्शन काय कोणी नीटनेटकं करत नसायचे. मग आता काय करायचं, मग त्याने विचार केला की कोणाला आता विचारायचंच नाही, नको साधू संत नको, कोणीच नको, जाऊ दे आपलं होईन ते होईल. मग एका झाडावरती झाडाच्या पारावर बसला, पारावर आपला काढला गांजान, बसला फुकत बसल्याच्या नंतर तिकडून एक साधू उन्हाचा चाललाच होता रस्त्याने. त्याने पाहिलं, म्हणलं झाडी मस्तपैकी, या पारावर आपण जरा थोडा विश्राम करावा. आणि बसल्याच्या नंतर याचं काम चालूच होतं. ते म्हणले वाह छान आहे म्हणले, आणि याला तिरस्कार साधू बद्दल. साधू म्हणलं वा 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 घ्या म्हणले, गांजा घेत चला, पेत चला, पण म्हणले घेता असताना जरा थोडं नियमाचं पालन करा म्हणले. ते म्हणले काय नियमाचं पालन करायचं म्हणले, किती घेता गांजा तुम्ही, मला रोज 5 तोळे गांजा लागतो म्हणले. 5 तोळे नका 7 तोळे घ्या म्हणे, पण काय करा, एक नियम करा म्हणे. नियमात कोणती गोष्ट नियमात जर घेतली ना तर ती गोष्ट आपल्याला त्रासदायक ठरत नाही. मग म्हणले काय करायचं म्हणले, एक काम करा म्हणे, तुम्ही घेशाल का, माझं सांगितलं तसं ऐकाल का. हो म्हणले ऐकाल ना. मग काय करा म्हणे, बघा रोज तुम्हाला किती लागतो म्हणले, म्हणे 5 तोळा, मी म्हणतो 7 तोळे घ्या. त्याला पण विलक्षण वाटलं. सारे लोक म्हणायचे तू मरशील, हे घेऊ नको ना. हा साधू तर म्हणतो घ्या तुम्ही. मग विचार केला, वा हा साधू म्हणजे आपल्याला फायदेशीर आहे, आपल्या मनाजोगा साधू आहे. मग म्हटले तुम्हाला, त्याला नमस्कार केला, सांगा मग मी तुमचं ऐकतो. म्हणले काय नाही, आता हे काम कर, हे नियमाने घे, फक्त याला काहीतरी वजन वगैरे करून घेत चल, असा अंदाज पंच काही घेत जाऊ नको. मग काय करा वजन. मग त्याने आपल्या काखेतून काय केलं, जोळीतून ते एक भस्म काढला आणि भस्म त्याच्या हातामध्ये दिला. मला किती, मला एक कमीत कमी 7-8 तोळ्याचा असेल, 10 तोळ्याचा असेल. तो म्हणला 10 तोळ्याचं तर नक्की असेल. मग घे ना 10 तोळ्याचं, पण आपलं काय ठरलंय, नियम करायचं आहे ना, 5 तोळे घेऊ नको, 10 तोळे घे, हरकत नाही. बर म्हणे चालतंय. मग साधू म्हणला पण एक नियम कर की जोपर्यंत मी येत नाही
तोपर्यंत हिच्यावर काम चालणार तुझं. दुसरं माप मात्र कोणतं घ्यायचं नाही. चालेल म्हणला, काय हरकत नाही. आणि मग त्या मापावरती त्याने आपले आणि काय केलं, भस्माने वजन केलं की त्याच्यात लगेच किती तोळे, 10 तोळे, 10 रेगा वाढायच्या भिंतीवरती. असं करता 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 त्या रेगा वाढता वाढता त्याचा भस्म हळूहळू संपत चालला आणि त्याचा तोळे सुद्धा काय कमी 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 होत चालले. आणि कालांतराने तो भस्म संपून गेला. आणि त्याचं गांजा पिणं सुद्धा काय थोडं थोडं करता 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 अगदी वजन करायलाच राहिलं नाही. आता रेगा मारायच्या का वजन करायला ठेवा अशी अवस्था झाली. त्याच्यात 1-2 पानं येणं सुद्धा त्याच्यामध्ये कठीण झालं. अशा पद्धतीनं काय आलं, त्याचा तो गांजा पिणं अगदी संपून गेला. आणि साधू सुद्धा लवकर येणं, पण मग साधू लवकर येणं आणि गांजा यायला पिता येणं मध्ये बराच अंतर पडला. पण एका अंतर पडला का, एका अंतर पडलं नाही, बराच अंतर पडला. असा अंतर पडता पडता काळांतराने साधू आला. आणि आल्याच्या नंतर मला कसं काय 10 तोळा गांजा, मला 1 तोळा काय 1 पान सुद्धा आता घ्यायचं काम शिल्लक राहिलं नाही. म्हणले का बरं? ते म्हणले तुम्ही अभ्यास मला शिकवला. बाकीच्या सगळ्या साधूंकडे मी गेलो पण त्याने मला अभ्यास शिकवला नाही, आणि तुम्ही मात्र मला काय अभ्यास शिकवला. आणि भगवंत तरी काय अर्जुनाला सांगतात, अभ्यासच सांगतात, पण कसा पहिला व्यतिरेक करायला लावला आणि नंतर अन्वय करायला लावलेला आहे. म्हणून अशा पद्धतीचा हा अभ्यास. हा बोला. मग पुढे जैसे शशिबिंब दिवसे न दिवसे हरपत आवशे नाहीची होय. काय मला लय आवाज गुंगल्यासारखा झाला. मग पुढे जैसे शशिबिंब दिवसे न दिवसे. हा सापडत नाही सापडत. आणि मग हरपत आवशे नाहीची होय. हरपत आहे काय म्हणजे अर्थ त्याचा असा आहे, पौर्णिमेपासून सूर्य निघतो, दिवसेंदिवस तो कमी कमी होत अमावस्याला नाहीच होतो, संपून जातो. पौर्णिमेला हा 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 म्हणजे पहिल्यांदा पौर्णिमेला सुरुवात होऊन अमावस्यापर्यंत हळूहळू तो त्या ठिकाणी काय होतो, नाहीच होत चालतो, हळूहळू होतो. पौर्णिमेला पूर्ण असतो ना. आणि दिवसेने दिवसे म्हणजे कमी कमी हरपत अंशे नाहीची होय. हा हरतो हळूहळू त्या ठिकाणी नाहीच होत जातो. पण तो कसा हळूहळू त्या ठिकाणी काय होतं, नाहीच होत असतो. मग याच्यात काय करावं लागेल आपल्याला, अभ्यास त्या ठिकाणी करावा. हो हो थोडा थोडा गेला सरळ. हा हा म्हणजे मग तो एक होतो का, तर म्हणे अशा पद्धतीनं तो थोडा 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 करता करता पूर्णपणे त्या ठिकाणी नाहीसा होऊन जात असतो. तसं यामध्ये अशा पद्धतीनं काय केलं पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यासाने काय साध्य होत नाही, साऱ्या गोष्टी त्यामध्ये काय होत असतात, साध्य होत असतात. पण अभ्यास करायला सुरुवात केली, पण वैराग्य जर नसेल तर चालेल का? वैराग्य सुद्धा फार महत्वाचं आहे ना. तसा अभ्यास महत्वाचा आहे का नाही? अभ्यासाला साथ कशाची असली पाहिजे, वैराग्याला असले पाहिजे. आता हे अभ्यास आणि वैराग्य म्हणजे काय, उदाहरण द्यायचं झालं तर एक आंधळा व्यक्ती आणि एक पांगळा व्यक्ती. कसं होतं, एक पांगळा एका बाजूला होता आणि आंधळा एका बाजूला होता, दोन्ही एका बाजूला होते. एकाला अभ्यास भरपूर करायचा, पण अभ्यास करायला जायचा पण वैराग्य नव्हतं. आणि वैराग्य नसल्यामुळं काय व्हायचं, त्याला विषय सारखे आडवे पडायचे. विषय आडवे पडल्याच्या नंतर त्याला अभ्यास करायचं म्हटलं का जमत होतं का, जमत नव्हतं. आणि एकाला नुसतं वैराग्य उठला का उपवास, अमुक कर तमुक कर, हे करायचंच नाही. अरे पण का करायचं नाही, त्याच्यासाठी अभ्यास काय नाही, नुसतंच वैराग्य म्हणजे नुसतंच वैराग्य काही कामाचं नाही आणि नुसतंच अभ्यास काही कामाचं नाही. ते दोन्ही काय असलं पाहिजे, एक असले पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला मन जर साध्य करायचं असेल तर काय करावं लागेल, वैराग्याला एका बाजूला ठेवून चालणार नाही आणि अभ्यासाला एका बाजूला ठेवून चालणार नाही. दोन्हीचे काय त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला संगत लावावा लागेल. दोन्हींचं त्या ठिकाणी आपल्याला ऐक्य लावावं लागेल. दोन्हींमध्ये जर विरोध असेल किंवा एकाच गोष्टीने आपण तिथं जाण्याचा प्रयत्न केला, नुसतं वैराग्याने मनाला स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला तरी मन स्वाधीन होत नाही. आणि नुसतं फक्त अभ्यासाने मन स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला तरी पण होत नाही. तसं ज्ञानोबराय म्हणतात की नाही,
आंधळ्या गरुडाचे पंख आहाती ते कवण्या उपयोगा जाती. म्हणजे गरुड आहे का नाही आणि पंखामध्ये बळे भरपूर, पण गरुड जर आंधळा असेल तर नुसतं ते उडणं काय उपयोगाचं आहे का? मग त्याला काय पाहिजे? त्याला डोळे सुद्धा पाहिजे. तसं या ठिकाणी नुसतं वैराग्य असून चालत नाही आणि नुसता अभ्यास असून त्या ठिकाणी चालत नाही. म्हणून या दोन्हीची त्या ठिकाणी काय आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आपण नेहमीच तो वैराग्य वैराग्य पर वैराग्य कशाला म्हणायचं, अपर वैराग्य कशाला म्हणायचं, याची व्याख्या करून आलो की नाही आपण. 4 प्रकारचं वैराग्य सांगितलं. काय काय वैराग्याची नावं? पहिल्यांदा कोणतं वैराग्य सांगितलं त्यांनी? यतमान वैराग्य. यतमान वैराग्य. त्याच्यानंतर कोणतं? यतमान व्यतिरिक एकेंद्रिय आणि वशीकार असे किती वैराग्य आहेत? 4 प्रकारचे वैराग्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या 4 पैकी आणि नाही तर मग सामान्य स्वरूपाचं वैराग्याच्या अनेक भूमिका आपल्याला पाहायला मिळतात. पण हेच आपण तत्वानुसंधानामध्ये हे वैराग्य आपण पाहिलं. त्याच्यामध्ये याच्यापैकी एक जरी वैराग्य असलं तरी पण आपलं काम त्या ठिकाणी भागू शकतं. फक्त सगळ्यात पर वैराग्य कोणतं असेल तर वशीकार वैराग्य त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. त्याच्यामध्ये आता समजा यतमान वैराग्य आहे. यतमान वैराग्य म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्याचा प्रयत्न चालूच असतो. तो काय करतो? विषयांना अशा पद्धतीनं स्वाधीन करण्याचा प्रयत्न करत असतो, पण विषय मात्र त्याच्या आटोक्यात येत नाही. पण प्रयत्न चालू आहे का नाही? प्रयत्न चालू आहे. त्याला काय म्हणायचं? यतमान वैराग्य. त्याच्यानंतर दुसरं वैराग्य कोणतं पाहायला मिळतं? यतमान झाल्याच्या नंतर एकेंद्रिय वैराग्य. एकेंद्रिय म्हणजे एखादं इंद्रिय का होईना आणि काय करायचं? स्वाधीन करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय? एक का होईना इंद्रिय आहे का नाही? जसं डोळ्याने आता मी काही पाहत नाही, झालं का नाही यतमान वैराग्य? बस आता मी गोड खात नाही, म्हणजे जीवेवरती ताबा मिळवला, एक इंद्रियाला स्वाधीन केलं, पण बाकीची इंद्रिय अजून म्हणजे एका इंद्रियाला स्वाधीन केलं जातं. त्याच्यानंतर व्यतिरिक वैराग्य असा व्यतिरिक करतो त्या ठिकाणी का तो सगळ्या इंद्रियांना आणि विषयापासून आवरतो. सगळ्या इंद्रियांना विषयापासून आवरलं, पण मनाला मात्र अजून त्याने काय केलं नाही? आवरलेलं नाहीये. मनच अजून सगळ्या इंद्रियांना आवरतो, पण मनाला आवरलं नाही. मग सगळ्यात मोठं कारण कोणी? मनच आहे. म्हणजे मन ताब्यात आलं नाही, पण बाकीची इंद्रिय ताब्यात आणले का नाही? बाकीची इंद्रिय ताब्यात आणली. अशा पद्धतीचं वैराग्य होतं. हे कोणतं वैराग्य आहे? हे व्यतिरिक वैराग्य असं पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर कोणतं? परवैराग्य सांगितलं. त्याला कोणतं? वशीकार वैराग्यामध्ये परवैराग्य असतं. तर त्या वशीकार वैराग्यामध्ये आपण नेहमीच व्याख्या पाहतो की इहलोकापासून आणि परलोकापर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं आणि जे काही त्या ठिकाणी अनुकूल विषय आहे, त्या अनुकूल विषयाच्या संबंधाने अंतःकरणामध्ये तीव्र त्यागाची इच्छा असणं, त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? व्यतिरिक वैराग्य असं म्हटलं जातं. म्हणण्यापेक्षा आहे ना, लोकापासून परलोकापर्यंत आणि हे अनुकूल म्हणण्यापेक्षा आहे ना, अनुकूल पण म्हणू नका. मग सगळं काय करा? हे सगळं माया कार्य आहे. आणि माया कार्य असल्या कारणाने माया कशी आहे? खरी आहे का? बरं खोटी आहे का? मग ती कशी आहे? खऱ्या खोट्याहून विलक्षण आहे. म्हणजे विलक्षण आहे म्हणून हे सगळं जग कसं आहे? हे जगच मुळात मिथ्या आहे. असा मिथ्यात्व निश्चय करणं हेच काय त्या ठिकाणी परवैराग्य आहे. तेच वशीकार वैराग्यामध्ये मोडत असतं. यापैकी कोणत्या तरी एका वैराग्याच्या माध्यमातून आता मला सांगा, एखाद्या पंढरपूरला समजा तुम्ही निघाले आणि पंढरपूरला निघाल्याच्या नंतर आपण काय म्हणतो? सुरुवातीपासूनच आलं पाहिजे. काय म्हणतात? सुरुवातीला कशाला? 2-3 दिवस गेल्याच्या नंतर मध्ये आलं तर नाही चालत का? त्याला हा तरी पण चालतं. काय म्हणले मग मध्ये पंढरपूरची वारी जायला किती महिना लागतो? 15 दिवसांनी पार एकदम मध्ये आलं तर ते म्हणले मध्ये आलं तरी पण वारी घडते म्हणे. आणि मग म्हणले पार पंढरपूरच्या जवळ गेल्यावर वारी घडते का? हो म्हणले पार जवळ गेल्यावर पण मध्ये वारीत आले तर वारी घडते. आणि अगदी पार अगदा पंढरपुरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याच्यात जर आलं तर वारी घडते का? हा म्हणले तिथे पण वारी घडते. मग कुठेही शिरा तुम्ही,
कुठं शिरा, यतमान वैराग्यामध्ये शिरले तरी वैराग्याला सुरुवात झालीची, एकेंद्रिय वैराग्याला सुरुवात केली तरी वैराग्याला सुरुवात झालेली, व्यतिरिक वैराग्याला सुरुवात केली तरी वैराग्यातच तुम्ही, आणि वशीकार वैराग्यामध्ये म्हणजे फार जवळजवळ तुम्ही जाऊन त्या ठिकाणी काही ठेपलेले आहे. या 4 वैराग्यापैकी कोणतं तरी त्या ठिकाणी वैराग्य आपण धारण करावं, आणि अशा पद्धतीनं हळूहळू डाळे थोडं 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 करायची सवय लावणं, याला काय म्हणायचं, अभ्यास. असं वैराग्य आणि अभ्यास यांच्या दोघांमध्ये काय करायचं, ऐक्य करायचं, आणि असं दोघांमध्ये ऐक्य करून जर मनाचा निग्रह केला तर मनाचा निग्रह होत नाही का, निग्रह त्याचा निग्रह होत असे, त्याचा मात्र अर्जुना अशा पद्धतीनं निग्रह होतच असतो, असं या ठिकाणी भगवंताने सांगितलं. त्याच्यावरती माऊली काय म्हणतात, तव कृष्ण म्हणती साचची, बोलत आहासी ते तैशेची, यया मनाचा किर चपळची स्वभाव गा. तव कृष्ण म्हणती साचची, तेव्हा कृष्ण म्हणू लागले, म्हणती काय, साचची, खरोखर आहे, बरोबर आहे. काय बरोबर आहे, तू म्हणतो का नाही का, हे मन कैसे केवढे, पाहो म्हणो तरी न सापडे. केवढं म्हणे अर्जुना, अर्जुन म्हणतो देवा, पाहो म्हणो तरी, पाहायचं जरी म्हणलं तरी सापड्यासारखे नाही, आणि एरविरा हटवाया, आणि याला खरं जर राहायला पाहिलं तर त्रिलोक्य सुद्धा या मनाला काय त्या ठिकाणी पुरत नाही. हे काही ऐसे कैसेने घडेल, जे मरकट समाधी येईल का, राहा म्हणे तिला राहिलं महावातू, असं कसं घडेल का म्हणे. म्हणे या मनाचा स्वभाव सांगताना, माकडाला कधी समाधी होईल का त्या ठिकाणी, माकडाला कधी समाधी घाता येणार नाही, होणार नाही. किंवा जोराचा सोसाट्याचा हुडहुड मोठा असणार वार, आणि त्याला म्हणलं थांब, थांबल कधी, ते थांबणार नाही. तसं मन हे थांबल का, थांबणारच नाही. असं काय हे मन आहे, हे आता हे सगळ्याच ओव्या आहे. म्हणून हे जे बुद्धी ते सळी, निश्चय ते टाळे, धैर्याची हातबळी मिळवणे जाय, असं म्हणे. काय हे मन बुद्धी ते काय करे, सळी करे. त्या ठिकाणी सळी करे म्हणजे बुद्धीला अशा पद्धतीनं नेहमी छळत राहतं, त्या बुद्धीला कधीच निश्चय करू देत नाही. त्या निश्चयाची नेहमी त्या बुद्धीच्या ठिकाणी टाळाटाळ करायला लावत असतं, आणि त्या बुद्धीला धैर्याचा ओसोटा घेऊन कुठंतरी सुखारीनं आणणारी बुद्धी असते. पण हे धैर्य आलं रे आलं, त्या धैर्याला काय करतं हे मन, वाह आले राहा, आधार देतो, टाळी देऊन काय करतो, पळून जातो. तस काय याचा आधार पाहून हाय थांबल, पण काय करते हे अशा पद्धतीनं फसवण्याचं काम करत असतं. टाळी दे म्हणजे इथं काय, हातफळी मिळवून जाय म्हणजे हातावर तुरी देऊन कधी कधी अशा पद्धतीने काय हे मन निघून जातं. जे विवेकाती बोलवी संतोषाची चाड लावी, पैशीजे तरी हिंडवी दाही दिशा. अशा पद्धतीचं हे काय मन आहे. म्हणून तव कृष्ण म्हणती, तेव्हा म्हणले कृष्ण म्हणती साचची, अर्जुना हे तू सार म्हणतोय की नाही, हे खरोखर तसं आहे. बोलत आहेस ते तैशेची, तू जसं म्हणतोय की नाही त्याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा फरक नाही. ते जसं म्हणतो ना त्याचप्रमाणे आहे. म्हणजे या ठिकाणी काय भगवंत सुद्धा अर्जुनाच्या बोलामध्ये बोल घालून बोलतात. म्हणजे जसं काय अर्जुनाला अनुमोदन देऊन त्या ठिकाणी बोलतात. म्हणजे अर्जुनाचं बोलणं भगवंताला पटलेलं आहे, आणि पटण्यासारखं नाही का, पटण्यासारखंच त्या ठिकाणी काय आहेच. पण हे कोणाचं हे पण लक्षात घ्या. म्हणजे इथं आता पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे, एक संयमवान आहे आणि एक असंयमवान व्यक्ती आहे. पण आता भगवंत कोणासाठी सांगतात, जो संयमवान व्यक्ती नाही त्याच्याकरता मनाचं वर्णन करून सांगतात. जे व्यक्ती संयमवान आहे त्याच्या बाबतीत वर्णन करतात का, करत नाही. इथं असंयमवान व्यक्तीचा विचार चाललेला आहे. मग म्हणते ते या मनाचा किर चपळची स्वभाव. अर्जुना खरं पाहिलं ना की या मनाचा काय खरं तू म्हणतो तसा स्वभाव कसा आहे, चपळच आहे. बहुत चपळ चंचळ, आणि जाता येताना लगे वेळ. या मनाला किती चपळ म्हणणे, याला जाणे येण्याकरता अजिबात चपळ व्यक्ती असतो ना महाराज, तो कुठे पण चढतो का म्हणे फार चपळ येतो. त्याच्यासारखा चपळ कोणीच नाही. किती चपळ आहे का नाही. तसं हे मन सुद्धा काय फार चपळ आहे. काही काहींचं मन इतकं चपळ असतं ना, त्यांना नुसत्या ओव्या चालल्या ना लगेच पटकन सापडतात. असं मन चपळ असावं, नाही तर मग ते बंद करून कुठेतरी निघून जातील. हे अशा चपळ असण्यात काहीच उपयोग नाही. म्हणजे हे कुठं चपळ असलं पाहिजे,
इथं ओवी पाहिली ना, एखादा शब्द चुकला, मागं पुढं झाला, हे बघा असा शब्द आहे, हे जरा थोडा सारखा करून घ्या. हा, मग याला म्हणायचं चपळ आहे का नाही. हे खरं चपळ आहे, नाही तर संसारामध्ये चपळ असून काही त्याचा उपयोग होत नाही. म्हणून भगवंत सुद्धा म्हणले अर्जुना, तू म्हणतो तसंच आहे, मन चपळ आहे. मग अर्जुन म्हणला, देवा मग तुम्हाला पटलं ना माझं म्हणणं? काय पटलं माझं म्हणणं? मी म्हणतो ना तुम्हाला, मग तुम्ही तरी का नादी लागायचं त्याच्या नादी लागण्यात काही अर्थ आहे का? सोडून द्या ना तुम्ही त्याला, आहे का नाही. अशा पद्धतीनं अर्जुनाचं सुद्धा म्हणणं आहे का तुम्ही देवा माघार घ्या, या मनाच्या नादी लागू नका. या मनाने अनेकांना आतापर्यंत काय फसवलेलं आहे. असो चला. मग आता त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, परी ठीक आहे, आता चपळ असलं, फार याचा स्वभाव चंचल स्वभावाचा असलं तरी पण काय वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे, तरी केतुले एकेसरी स्थिरावेल. मग म्हणतंय भगवंत काय, परी वैराग्याचे आधारे, याला काय केलं पाहिजे, वैराग्याचा त्या ठिकाणी काय केला पाहिजे, अभ्यास आहे का नाही, आधार दिला पाहिजे. वैराग्याचा आधार दिला पाहिजे. वैराग्याचा जर आधार असेल तर हे शक्य होत नाही का? कारण वरती सांगितलं बघा, या मनाचा किर चपळाचे स्वभाव आहे, पण परी शब्द लावला की नाही, म्हणजे पर शब्दाने काय झाला, पण शब्दाने काय केला की आता मागचं सगळं राहिलं, मागच्याचा विषय काय घ्यायचा का? कसंही जरी असलं, पण शब्द लावला की नाही, म्हणजे मग मागचं त्या ठिकाणी काय सारं संपलं, पुसलं गेलं, नाहीसं झालं. कसं, जसं दोन नवरा बायको, आणि दोन नवरा बायको मध्ये झाली भांडणं सुरू. काय भांडणं सुरू झाली की बायको म्हणे, म्हशीचं जे दूध आहे ना, ऐक नाही, तर ते उद्यापासून आमच्या गावामध्ये बहिणी, तर त्या बहिणीला मला 1 लिटर द्यायचं. नवरा म्हणला, तुझ्या बहिणीला 1 लिटर द्यायचं, मग माझ्या बहिणीला 2 लिटर द्यायचं. ते म्हणले, मग द्या 2 लिटर, आहे का नाही. पण मग म्हणले, मग माझ्या बहिणीला कमीत कमी 1.5 लिटर तर दिलं पाहिजे ना. ते म्हणले, अगं मग तुझ्या बहिणीला 1.5 लिटर म्हणलं, मग माझ्या बहिणीला मग 2.5 लिटर दिलं पाहिजे. ते म्हणले, मग तुमच्या बहिणीला 2.5 म्हणलं, माझ्या बहिणीला 2 लिटर दिलं पाहिजे. तुमच्या बहिणीला जास्त द्या, माझं काय म्हणणं नाही, माझ्या बहिणीला का कमी देता? अहो काय सांगायचं, दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. आणि भांडणं सुरू झाल्याच्या नंतर एवढी भांडणं सुरू झाली, आणि कुणीतरी आलं तिथं सोडवायला. म्हणले, का भांडणं करता? भांडणं नाही तर काय करायचं? तिला किती दूध द्यायचं, तिच्या बहिणीला एवढं दूध द्यायचं, आणि मग माझ्या बहिणीला का दूध द्यायचं, आहे की नाही. म्हणले, एक काम करा, म्हैस कशी काय मला बघू दे म्हणले, आहे की नाही. म्हैस तर पाहिली पाहिजे ना, म्हैस किती दूध देते हे तर पाहिलं पाहिजे का नाही. ते म्हणले, म्हैसीचं, पण म्हैस कुठे, म्हैस शब्द आला का नाही, पण म्हैसच नाही. म्हणजे मग काय केलं, ते 2 लिटर द्यायचं राहिलं आणि 2.5 लिटर द्यायचं राहिलं, ते सगळं कसं झालं, पुसलं गेलं. तसं या ठिकाणी हे मनाचा चपळ स्वभाव आहे, पण लावल्याने काय केलं, सगळं 2 लिटर पुसलं आणि 1 लिटर सारं पुसलं. तसं हे सगळं चपळपणा सारा त्या ठिकाणी काय केला, पुसून गेला, आहे का नाही. जसं एखाद्या ठिकाणी गेलो आपण, समजा पोरगी पाहिल्याच्या नंतर काय, किती जमीन, अमुक तमुक सारं सांगितलं, आहे का नाही. म्हणले, बघा एवढं मुलाला एवढा पगार येतो, असं होतं तसं होतं, साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी काय केल्या, सांगितल्या गेल्या. आणि मग म्हणले, तारीख धारायची गाता म्हणे. मग म्हणले, आता तारीख धरायची, पण काय, पाणी जारचं पाणी तुमच्या पाणी नाही का? कुठे आलतो आपण? हा, परिवैराग्याचे आधारे, पण अशा पद्धतीनं काय केलं पाहिजे, त्याला वैराग्याचा काय दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे. वैराग्याचा आधार द्यावा. आणि अजून काय करावं, जरी लाविले अभ्यासाचे मोरे, आणि त्याला लावायचे, पण कुठं लावायचंय, मोरे म्हणजे मार्गाला. कोणत्या मार्गाला लावायचं, अभ्यासाच्या मार्गाने त्याला लावायचं. कुठं लावायचंय, काय प्राप्त करून घ्यायचं या मनाच्या माध्यमातून आपल्याला,
मन काय करत होतं? प्रतिबंध करत होतं. कशासाठी प्रतिबंध करत होतं? अडचण करत होतं. काय काय करण्यासाठी अडचण करत होतं? चित्त एकाग्र करण्यासाठी. अहो पण काय मिळवायचं होतं आपल्याला? भगवंत काय म्हणले होते आपल्याला? आत्मस्वरूपाची ओळख. आ? अहो साम्ययोग, साम्ययोग हा तर विसरला का शब्द? हा नका विसरू शब्द. आपल्याला साम्ययोग प्राप्त करायचं ना. पण अर्जुनाने म्हटलं तो कसा प्राप्त होईल? आधी मन आता ताब्यात आलं पाहिजे ना, मग करता आलं असतं ना. पण म्हणले येणार का नाही? येणार ना. म्हणजे कसा? म्हणे वैराग्याचा आधार दिला पाहिजे, आहे का नाही? वैराग्याचा आधार म्हणजे जणू काही काठीचे, आहे का नाही? हाती घेऊन या काठी तो का लागला कलीवारा पाठी. जस काय हातामध्ये काठी घेतली आणि काठी टेकत टेकत निघाला. कुठं निघाला? हे तर पण पाहिजे ना, आहे का नाही? म्हणजे अभ्यासाचे ने मोरे मोरे म्हणजे मार्ग, वाट. पण कोणत्या वाटेने निघाला? काठी टिकीत वैराग्याची काठीचा आधार घेतलाय आणि निघालाय. पण कुठं? त्या अभ्यासाच्या मार्गाला त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि त्या मार्गाने त्याला कुठे जायचंय? गंतव्यस्थान काय आहे? साम्य प्राप्त करून घेणं हे त्याचं गंतव्यस्थान आहे. पण निघलाय का नाही? पडजड होण्यापेक्षा काठीचा आधार घेत निघाला. आणि कोणता मार्ग? अभ्यासाचा मार्ग. प्राप्त काय करायचंय? साम्ययोग त्याला काय त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचंय. त्या मार्गाला तो त्या ठिकाणी निघालेला आहे. अशी संगती आपण लावू शकतो, आहे का नाही? वैराग्य झाल्यावरच ना. हा पण मग झालं ना. मग आता तो मार्गाला तर लागलाय का नाही? मग आता त्या मार्गाला लागल्याच्या नंतर गंतव्यस्थान काय? तुम्ही पंढरपूरला निघाले आणि गंतव्यस्थान पंढरपूरच आहे का? दुसरं काय तुम्हाला काय आहे का? काय नाही त्या ठिकाणी. तरी हा वैराग्य मना पावके जाळून विषयांची कटकी आधपली तवके इंद्रिय धरली. हा आवाज आहे ना फार घुमतोय, काही कळलंच नाही. पै वैराग्य मना पावके जाळून विषयांची कटकी वा जाळून विषयाची कटके. हा आधपली तवके इंद्रिय धरली. हितोके आधपली तवके आधपलित म्हणजे होर. आत्मसंयमाच्या अर्थ असा दिलाय. आत्मसंयमाचे पाशाने उघाटी करून हृदयाच्या गुहेत टिकवतात. अपानाच्या वायूच्या थांबा एक मिनिट. आवाज घुमतोय. जवळ धरा मोबाईल आणि मग बोला. असं मोबाईल जवळ धरून बोला. आवाजाला वैराग्य रूप मोठ्या अग्नीने विषय रूप जी आपली होरपळलेली इंद्रिय मोठ्या कष्टाने धारण करतात. ते आत्मसंयमाच्या पाशाने उपराटी करून हृदयाच्या गुहेत टिकवतात. अपान वायूच्या द्वाराला ते योगासने. परंतु आपल्याला फक्त एवढंच वैराग्य रूप मोठ्या अग्नीने विषय रूप सैन्य जाळू. 5व्या अध्यायामध्ये हा आपला मुद्दा झाला होता. चौथ्या अध्यायामध्ये पण झाला होता. चौथ्या अध्यायामध्ये ते हे सांगितलं होतं ना, यज्ञ सांगितले होते. त्या यज्ञामध्ये पण हा विषय झाला होता आपला, बरोबर ना? अशा पद्धतीने हा यज्ञ आपल्याला सांगितलं होता. चौथ्या अध्यायामध्ये पण याचं वर्णन आपल्याला बारकाईनं आलं होतं, बरोबर ना? म्हणजे ते वैराग्यामध्ये इंद्रिय त्या ठिकाणी तुकोबऱ्यांचा पण असं एक अभंग आहे. पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय इंद्रियांना अशा पद्धतीनं स्वाधीन करता येऊ शकतं. वैराग्याचं धगधगीत ज्वाळ असं जे सांगितलं का नाही, त्या ज्वाळेमध्ये आपल्याला अशा पद्धतीने इंद्रियांना त्या ठिकाणी काय स्थिर करता येतं, हे त्यांना सांगायचंय, बरोबर आहे. तरी केतुलने एके अवसरे स्थिरावेलं. तर कधीतरी एका वेळेला आणि अशा पद्धतीनं काय हे आहे का नाही, हे मन आणि एका वेळेला त्या ठिकाणी काय स्थिर मात्र होऊ शकतं. राहू शकत नाही का? कधी राहू शकतं? एका वेळेला, एखाद्या वेळेला. म्हणजे एखाद्या वेळेला स्थिर होईल म्हणजे मग कधी होईल तेव्हा होईल असं बघायचं का? जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण असं या मार्गाने चालत राहायचं. म्हणजे स्थिर होईल याच्यात काही संशय आहे का? याच्यात काही संशय नाही.
मग स्थिर कधी होईल? आता ती शबरी म्हणे वाट पाहू लागली रामाची आणि वाट पाहायला सुरुवात केली. मग तिनं आजच्या दिवस वाट पाहिली, उद्या बंद करून टाकली का? तिची वाट पाहणं कसं होतं? तिचं वाट पाहणं त्या ठिकाणी थांबत नव्हतं. वाट पाहणं, रेग्युलरपणा, एक सारखंपणा, एक सातत्यपणा होता. अगदी वय होत आला आहे का नाही, पार अगदी तिला दिसणं असं झालं. तोपर्यंत वाट पाहिली का नाही? तोपर्यंत वाट पाहिली. मग आपण कुठपर्यंत वाट पाहायची? जोपर्यंत हे स्थिर होत नाही तोपर्यंत वाट बघायची, आहे का नाही? आणि एकदा स्थिर झालं का मग तिथून पुढं झालं आपलं काम. गंतव्य स्थान मिळालं की साध्य आपलं त्या ठिकाणी काय थांबून जातं. पण जोपर्यंत गंतव्य स्थानाला प्राप्त होत नाही तोपर्यंत चालावं लागणार का नाही? जोपर्यंत पंढरपूर येत नाही तोपर्यंत चालणं हे आपल्याला आहेच आहे. पण मग एकदा का होईना पंढरपूर येईलच का नाही? येणारच आहे. पहिल्या गावात दगड फुटला नाही आणि 21व्या गावात दगड फुटला तर पहिला गाव व्यर्थ आहे का? पण 21 गाव टाकावंच लागले. मग म्हणले आता जाऊ दे, पहिल्या गावामध्ये फुटत नाही, कशाला आपण कष्ट घ्यायचे, कशाला त्रास करून घ्यायचा, असं म्हणलं. मग फुटेल का तो? फुटणार नाही. म्हणजे कोणताही गाव त्या ठिकाणी व्यर्थ होत नाही. म्हणजे ते मन हळूहळू हळूहळू स्थिर होईलच ना, होईल. पण मग स्थिर होईल तेव्हा होईल. पण स्थिर होईपर्यंत आपण काय केले पाहिजे? आपले प्रयत्न त्या ठिकाणी काय सातत्याने असलेच पाहिजे. म्हणून म्हटले तरी की तुलनी एके अवसरे, केव्हा तरी एका अवसरी म्हणजे एका वेळेला, एखाद्या वेळेला का होईन काय होईन? स्थिरावलं. हे मन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय स्थिर होईल. पण कसं? अभ्यास आणि वैराग्य या दोन्हींच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय होईल? स्थिरावेलच होईलच, ऐक नाही. आणि मग जेव्हा होईल तेव्हा त्याला परिपूर्णता अवस्था होईल. म्हणजे याचा अभ्यास कसा करायचा मग सांगा बरं आता? सतत सतत सातत्य. ते सांगत असताना एकाने खिशाला कपडेच नाही शिवले. एक महाराज म्हणे, आता नाही पूर्ण आठवत मला, रामकृष्ण परमहंस कोणच्या तरी ती जीवनातली एक गोष्ट अशी म्हटली की म्हणे पैशाला हातच नाही लावायचं म्हणे. आणि झोपले म्हणे ते. आणि कुणीतरी व्यक्ती भेटायला गेला आणि आता आपल्याला सवय असते, आहे का नाही, की काहीतरी भेटायला गेल्याच्या नंतर काहीतरी देऊन आलं पाहिजे त्याला, आहे का नाही. म्हणून हा भेटायला गेला एक व्यक्ती त्याला आणि त्याची असा हात होता आणि त्या हातावर असा पैसा ठेवला, असा हाता पैसा, त्याने असा हातच उलटा केला. म्हणे झोपेत सुद्धा काय कळला? हात असा उलटा, म्हणजे हातात झोपेत सुद्धा रुपया घेतला का? झोपेत असताना असा हात पालथा करून टाकला. त्याचा अभ्यास कसा झाला असं बरं, आहे का नाही. आपण जागेपणे असा पैसा हातात, पडलेला पैसा सोडायला तयार नाही आपण. ते झोपेत सुद्धा काय, म्हणजे मग त्यांचा अभ्यास कसा झाला असेल? त्यांच्याच बाबतीत दृष्टांत दिलेला हा, की ते भेटायला गेले म्हणून त्याने हातावरती, तळ हातावरती 1 रुपया 1 पैसा ठेवला, पण त्याने तोय हात उलटा केला. मग उजव्या हातात देऊन द्यायचा प्रयत्न केला, उजवा हात सुद्धा त्याने उलटा केला. 1 पैसा सुद्धा एका हाताला सुद्धा लागू दिला नाही. अशा पद्धतीनं काय, मग त्याने अभ्यास किती काळ केला असेल? आता हे स्थिरावले का नाही? आता हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय स्थिर झालेले. कशावरून? झोपेत सुद्धा. त्याची परीक्षा पाहिली की सगळे शिष्याने म्हणले की हे कधी पैशाला हातच लावत नाही, ते कधी स्पर्श करत नाही, असं त्यांचं होते. तुम्ही म्हणता तसं खिशे वगैरे काहीच नव्हते त्यांना, कधीच पैशाला हात लावत नव्हते. म्हणून त्यांनी म्हणले आता खरंच यांचं म्हणजे आत्मपरीक्षण केलंय. म्हणजे शिष्यांनी त्यांना झोपत असताना काय केलं, हातावर ते 1 रुपयाचा ठोकळा ठेवला त्याच्या, मग मोठा आवडतीचं काय की काय असं ठेवून बाजूला गेले. तर ते झोपेत ते ठेवला तरी भर झोपेत त्यांचा हात लगेच ठेवल्याबरोबर पलटी झाला. असं हे ऐकलं म्हणजे होतं. मला काय म्हणायचंय, हे काय झालंय, पडले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही मग. आता तो वेगळा परमात्म्याला सोडून आता वेगळा भाव होतो का? इंद्रियांना सुद्धा वळण पडलं की नाही. माझ्या इंद्रियाशी लागले भांडणं आणि इतकं भांडण लागलं की त्या इंद्रियांना आता परमात्मा सोडून अन्य काय राहिलंय का? आता अन्य काही राहिलेलं नाही. कशाशी संग करतात का?
कशाचीच त्या ठिकाणी काय आहे, संग करत नाही. पण हे करता करता काय केलं, अख्खं आयुष्य कधी कधी लोकांचं संपून जातं. हे एवढं सोपं आहे का? एवढं वैरागी येणं काही सोपं आहे का? एवढं सोपं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपण एक असं उदाहरण मागं पाहिलं होतं की एका गावामध्ये एका मुलीचं लग्न झालं. नवीनच त्या गावामध्ये आले होते आणि त्या गावामध्ये एकाने एक साधू होऊन त्या गावामध्ये राहू लागला होता. नवीनच होता, ते दोघंही तरुण असायचे. पण मग त्या लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी नदीला पाणी भरायला गेली का तिथं तो साधू स्नानाला वगैरे येत असायचा. आणि आल्याच्या नंतर मग ही बोलायची त्या साधूला. ते म्हणली दाढी खरी का खोटी? ती काय म्हणली, दाढी खरी का खोटी? तर ते म्हणले काही बोलायचं नाही, निघून जायचं. म्हणला मला वेळ भेटलं मी तुला सांगन, वेळ भेटलं मी तुला सांगन. आता ते दोघांचं याने कधी सांगायचा प्रयत्न केला नाही, ती नेहमी विचारत राहायची. असं करता करता बराच काळ गेला. बराच काळ गेल्यापेक्षा आहे ना ते दोघं पण म्हातारी झाले. पण हिनं पण विचारायचं सोडलं नाही, त्याने कधी सांगितलंच नाही. सांगतो फक्त म्हणले. आणि कालांतराने काय झालं, कालांतराने तो साधू आहे ना त्या गावामध्येच मरण पावलं आणि त्याची अंत्ययात्रा चालू होती. आणि ही आता ही सुद्धा आता तो म्हातारा होऊन मरण पावला. आता ही कोण? ही पण आजीबाई झालीच ना परत शेवटी. आणि मग त्या घराच्या ओसरीवर कट्ट्यावर बसून आणि तिची ती अंत्ययात्रा चालू होती. आणि म्हणले काय साधू असेल म्हणले, तरुण वयापासून विचारत होती दाढी खरी का खोटी, खरी का खोटी. आणि न सांगताच म्हणले असा निघून चाललाय. आणि तिथूनच त्याची अंत्ययात्रा चालली होती. त्या तिरडीवरून उठला आणि लागला म्हणला आता सांगू का दाढी खरी का खोटी? मला दाढी खरी म्हणला. दाढी खरी कधी सांगितले त्याने? अगदी शेवटी सांगितलं. अरे म्हणले हे दाढी टिकवणं हे सोपं आहे का? हे वैराग्य टिकणं हे काय सोपं आहे का म्हणे? पण म्हणले हे टिकून दाखवणं तेव्हा ती खरी. आता म्हणले दाढी खरी म्हणे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय? हा वैराग्य, हे अभ्यास हे एकी घडतं का? अहो ज्या वेळेस म्हणतं की नाही मला वैराग्य आलं, संपलं वैराग्य. वैराग्य काय दाखवण्याचा बोलण्याचा विषय थोडा असतो. तसं हे म्हणायचं असं का कधीतरी एक वेळेला हे स्थिर होणार नाही का? होईलच. पण आपला अभ्यास त्या ठिकाणी काही आपण सातत्याने अशा पद्धतीने केला तर नक्की केतुलने एकेसरी स्थिरावेल. हा अभ्यास म्हणजे नेमकं काय म्हणायचं? अभ्यास नेमका कोणता? म्हणजे आता वैराग्याचा आधार घेऊन अभ्यास म्हणत असताना ना एकच गोष्ट वारंवार सातत्याने नित्याने करत राहणं याला म्हणायचं. रेडकू उचलून ठेवण्याचा अभ्यास आहे. अभ्यास आहे हा, ऐक नाही. पण अभ्यास करत असताना जर एखादा म्हणला अहो काय करायचं त्या रेडकल उचलून, चला आपलं घरचं दारचं बघू, काय तुम्हाला तो छंदच लागला घेण्यान देण्याचा, ऐक नाही. म्हणजे मग त्या रेडकू उचलण्याला प्रतिबंध झालाय का नाही? मग त्याचा निग्रह करणं बाकीच्याचा. तुम्ही काही पण म्हणा, नाही माझं काम चालू आहे, माझं हे काम चालूच आहे, त्याला मध्ये कोणालाच आडवं येऊ देऊन न देणं म्हणजे हे काय वैराग्य आहे. त्या अभ्यासाला काय करत असतं, हे बाकीचे विषय प्रतिबंध करतात, त्याला वैराग्याचा आधार लावून द्यायचा आणि आपला अभ्यास त्या ठिकाणी करत राहायचा. असा अभ्यास. आणि त्याने एखाद्या वेळेला हे नक्कीच मन स्थिर होईल. मग म्हणतात पुढं पहा चंद्राचं उदाहरण कसं दिलंय सोनाली ताई. अमावस्येपासून ते पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कलेने कमी होतो, तसं अमावस्येच्या नंतर कलेने वाढून पौर्णिमेला पूर्णच होतं. तसं हळूहळू हे सांगतात ना आपल्याला, हळूहळू ढाळे अभ्यास करा. पण तो चंद्र पौर्णिमेला पूर्णच होतो का नाही प्रतिबिंब. असं आपण किती उदाहरणं दिली. तसं अभ्यास सातत्याने करीत राहायचा. उदाहरण द्यायचं झालं हे आता मला ओवी कळत नाही. बरं केतुलने एकसरी अवसरीला सिरावेलं. आता मग असं वाटतं हे केतुलने म्हणजे काय, अवसरी म्हणजे काय, एकवे म्हणजे काय, स्थिरावेल म्हणजे काय? तुम्ही वारंवार वाचत राहा बरं. अहो तुम्हाला हे उद्यालाच कळन. चांगला जर अभ्यास असेल तर, ऐक नाही. आणि अभ्यासाचा कधी नाव लेशही ज्याला नसेलच तर त्याला हे कळेल का? त्याला कळणार नाही. पण कळणारच नाही का? कळल एकदा का होईना, कळणार नाही. असं शबरी किती जरी म्हातारी झाली, फार जखड जरी झाली तरी पण तिला राम भेटला का नाही? एका वेळेला कोणाला भेटला नाही? असं होऊ शकत नाही. भेटतोच, ऐक नाही. तो काय म्हणे, आळी नवे नुरीची वेगळे. तिने चिंतन करता करता ती आळीच आणि भिंगुरटी नाही झाली का? सीतेने चिंतन करता करता सीताच राम नाही झाली का? रामाने चिंतन करता करता राम सीता नाही झाला का? या सगळ्या गोष्टी काय होऊ शकतात कधीतरी एकदा त्या ठिकाणी, एकदा का होईना ते होऊ शकतं. पुढे म्हणतं बघा का जे यया मनाची निके. मग हे स्थिरावेल म्हणजे स्थिर का होईल बरं?
होईल याची गॅरंटी का देतो? याचं कारण म्हणे, काय कारण म्हणे, ऐक. कारण जे या मनाचे एक निके, या मनाचं एक चांगले म्हणे, एक गोष्ट फायदेशीर आहे, एक गोष्ट फायदेशीर आहे, लाभदायक आहे, निका आहे, चांगले या मनाचं. काय म्हणे चांगले? जे देखल्या गोडीच्या ठाया सोके, जे देखल्या, कारण जे याने पाहिलं आणि त्याच्यात याला गोडी लागली. कशाला? या मनाला, आहे का नाही? आणि त्या मनाला अशा प्रकारे जर गोडी लागली तर काय होईल? त्या गोडीच्या ठिकाणी काय आहे, ते सोकलं जातं. तिथं ते वारंवार 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 काय होतं, जातच, आहे का नाही? त्याला पार अगदी बांधून जर ठेवलं तरी पण ते काय करतं, तिथं जातच. आपण त्याला म्हटलं बस आता मोबाईल पाहणं बंद कर, आता कवर मोबाईल पाहायचा, अरे डोळ्याचा पार अगदी काय आता ही अवस्था करून ठेवली, कामधंदा राहिलाय बाजूला, आहे का नाही? असं जर म्हटलं, ते लहान लहान लेकरं आहे का नाही, लहान लहान लेकरं, त्या लेकरांना मोबाईल बघा बरं तुम्ही, ते नाही जर दिला तर हे मोठा आवाज करत राहतं, आहे की नाही? अख्खं घर डोक्यावर घेतं. असं होतं का नाही? मग त्याला मोबाईल काही एका कळला का? पण हळूहळू, आणि मग त्याला मोबाईलची इतकी चटक लागते. मग घरचे आई वडील म्हणतात काय सवय लावली, अमुक केलंय तमुक केलंय, सारं म्हणतात, आहे का नाही? पण अशा पद्धतीनं त्याला चटक लागली का, नाही 2 मिनिटं होईना मला पाहिजेच. वादच असतो घरोघरी मोबाईलचा, नाही का वाद? असा वादच असतो. म्हणजे का बरं झालं? ते देखलिया, पाहिलं का, त्या गोडीच्या ठिकाणी त्याला सोकलं जातं. ते काय झालं का, तिथंच येतं. आता एखादं फिरस्तं कुत्रं असू द्या, आणि त्या कुत्र्याला तुम्ही रोज भाकरी द्या बरं, ते कुणी असू द्या कुत्रं, ते कुणं नाही मिळालं का आपल्या घरी नक्कीच येतं. ते बाकीचं जातच नाही का, इथं मला मिळतंय. तसं या मनाला काय करायचं, या मनाला सुद्धा अशाच पद्धतीची गोडी लावायची. तर कसं लावायची? म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावित जायचे. मग तू काय कर अर्जुना, याला काय कर, अनुभव सुखाची. म्हणून अर्जुना, कोणता अनुभव? आत्म अनुभव. आता या मनाला बाकीचा विषय द्यायचा प्रयत्न केला, विषयाने कधी मन समाधान झालं का? होईल का बरं समाधान? बरं विषय केवढे आणि मन केवढे आहे बरं? दोन्हींचा विचार करून पहा बरं. विषय म्हणजे इथं सूर्यावर कुणी जा म्हणलं तर जाणं, हो ते शक्यच नाही. ते एवढ्या धगधगीत सूर्यावर जाऊन येईन आता, आणि कधी रात्रीचं अजून नाही उगावला तरी ते जाऊन येऊ शकतं. आता एवढं म्हणलं लगेच, एवढी त्याच्यामध्ये पावर आहे का नाही? एवढं व्यापक म्हणे. आणि तुम्ही काय देता? जिलेबी. तुम्ही काय देता? भजी. तुम्ही काय देता? गाडी. कोणी काय देता? बंगला. अरे बंगला छोटा आहे, हे एवढे, ते मन केवढे, त्याला पुरल का? त्याच्या घासाला तरी पुरल का? नाही पुरणार. मग त्याला किती दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे? त्याच्यापेक्षा व्यापक काय दिलं पाहिजे? मग त्याच्यापेक्षा व्यापक काय? त्याच्यापेक्षा परमात्मा व्यापक आहे का नाही? आणि मग परमात्मा व्यापक आहे. आता ते सुरुवातीला त्याला झेपेल का? त्याला झेपणार नाहीये. पण त्याला हळूहळू द्या ना तुम्ही, आहे का नाही? असं जर त्या मनाला तुम्ही हळूहळू अशा परमात्मा स्वरूपाच्या आत्मानुभवाच्या गोडीला जर तुम्ही त्याला लावलं, सुरुवातीला याला परमार्थ म्हणलं का, याला नुसतं परमात्माचं काम सांगलं की याला घामच होतो, हे नकोच म्हणतो. पण याला हळूहळू जर तुम्ही द्यायला सुरुवात केलं, दाखवायला सुरुवात केलं, आणि परमार्थाला जर लागलं, आणि परमार्थाला लागल्याच्या नंतर त्याला बांधून जरी ठेवलं तरी ऐकल का? सगळं बाजूला करून टाकतो. तो म्हणतो संसार दुःख मुळ चौकडी इंगळ. संसारामध्ये काही खरं नाही. आम्ही संसारामध्ये फार रमलो, ऐक ना, पण आता संसार नको. संसाराच्या तापलो मी देवा, हे देवा मी फार तापलो आता, आणि म्हणून आठवले तुझे पाय. आता तुझं चरण आठवले, आता तुला सोडून कुठे जाणार नाही, आहे का नाही? पांडुरंगी दृढ. हा तैसे भोगांतून निघता माझी रिगता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. सांगा. भोगांतून निघता, भोगातून निघल्याच्या नंतर ते आता वरतीच आहे ना, पुण्य होणे जैसे शशीबिंब दिवसेने हरपत आवशे नाहीची होय, तसं पुण्य पौर्णिमेपासून सूर्य निघल्याच्या नंतर आमुष्याला संपून जातो. तसं अभ्यास भोगातून निघतात, तसं हळूहळू थोडं करून भोगामधून निघून चित्त माझी रिगता, माझ्यामध्ये हळूहळू चित्त हळूहळू पंडू सुद्धा मीच होईल. ते मन भोगातून निघाल्याच्या नंतर काय होईल? भोग सोडल्याच्या नंतर मग त्याला कोण आहे गंतव्य? त्याला मीच गंतव्य स्थान आहे. मग शेवटी काय होणार आहे? ते
माझ्यामध्येच त्या ठिकाणी येईल. पण ते येईल, पण मुद्दा काय चाललाय आपला, येईल तेव्हा येईल, पण त्याला दाखवलं तरी येईल ना. 10वी तर जायचे, त्याला काय केलं पाहिजे, तुम्ही जर आता ते लहान मुलं आहे का नाही, तुम्ही त्या मुलांना नुसता मोबाईल दाखवाला काय होईल बरं, त्या मोबाईलचाच त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. मग तुम्ही त्यांना दुसरं काही दाखवलं का, तुम्ही म्हणले का चला बाळा आता काकडा कर, हरिपाठ कर, भजन कर, नामस्मरण कर, हे जर दाखवलंच नाही त्याला, तुम्ही सारखा मोबाईल दाखवला, ते म्हणतात नामस्मरण करून काय करायचं बरं, ते आमचं मनातल्या मनात चालूच असतं, आहे का नाही. पण तोंडात कधी येतं का, म्हणजे मनातल्या मनात म्हटल्याच्या नंतर काय होतं, बोलायचं काही कामच शिल्लक राहत नाही. मग काय केलं पाहिजे त्यांना, हे काय आता ते मागं आपल्या दादांनी असं सांगितलं की कधी कधी लोकांना नाचून दाखवावं लागतं. नाचून दाखवणं म्हणजे काय बरं, अहो पारमार्थ कसा करायचा हे स्वतः आपण करावं, मग लोकांना दाखवा, बरोबर आहे की नाही. तसं कधी कधी आपण हा क्रिया करून दावी दयानिधी संत, हा क्रिया करून दावी त्या अंगी दयानिधी संत, ते स्वतः अशा पद्धतीने करत राहतात. तसं या मनाला काय करायचं, स्वतः नाचून दाखवायचं, आणि मग अशा पद्धतीने नाचून दाखवलं की काय होईल, मग हळूहळू सुद्धा ते एक वेळ नक्कीच स्थिरावेल. पण कधी, तुम्ही जर त्याला दाखवलं तर, आणि तुम्ही जर दाखवलं नाही तर ते स्थिरावेल का, त्याला गोडी लागेल का. मुलीला पहिलं म्हटले काहीतरी कर, दिल्या घरी नांद, नाही काय व्हायचं ते होऊ दे, ती काय जात नव्हती. पण हळूहळू गेल्याच्या नंतर मग काय झालं, आता ती परत विचार सुद्धा करीत नाही वडिलांचं काय झालं, पण क्षणभर म्हणे राहा, आहे का, देवाच्या द्वारे उभा क्षणभर का होईना राहा, पारमार्थामध्ये थोडं क्षणभर का होईना राहा. असं करता करता राहिल्याच्या नंतर मग काय होतं, देव पाहावायशी गेलं तिथं देवाचे होणं ठेलो. मग आता देवाहून बाजूला वेगळं काय राहतं का, वेगळं काही राहत नाही. म्हणून अशा पद्धतीनं काय केलं पाहिजे, अनुभव सुखाची कौतुकाने का होईना, थोडा कौतुक आपण म्हणतो ना, अहो काय लेकरं आहे, काय मुलं आहे, थोडं कौतुक करतो का नाही, थोडं ह्या मनाला सुद्धा काय अशा पद्धतीनं कौतुकाने, लिलेने, थट्टेने, सहज स्वाभाविकपणे अनायासे काही का होईना करून थोडं थोडं दाखवत चला. अशा पद्धतीनं दाखवलं तर नक्कीच त्या ठिकाणी काय होईल, स्थिर होऊ शकतं. चला पुढे वाचा श्लोक. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वशात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायत. असंयतमना योगो दुष्प्राप इति मे मतिः वशात्मता तु यतता शक्य वाप्तुम उपायतः. संयम विन हा योग न साधे मानितोची मी परी, संयमवंतास उपाय साध्य होत असे. काय म्हणतात की हा भगवंत म्हणतात की संयमाविन हा योग न साधे, हा अर्जुना जो योग आहे तो योग मात्र संयमा वाचून साध्य होईल का, तर संयमा वाचून तो योग साध्य होणं संभवनीय नाहीये, आहे का नाही. संयमाविना हा योग अशा पद्धतीनं साम्य योग न साधे, त्याला साधणार नाही. मानितोची मी, आणि मी सुद्धा काय तुला जसं मान्य आहे तसं मला मान्य नाही का, मलाही ते मान्य आहे की संयमावानच व्यक्तीला अशा पद्धतीनं हा योग साध्य होतो. परी संयमवंतास उपाय साध्य होत असो, पण जो व्यक्ती संयमवान आहे, ज्याने आपल्या मनाचा संयम केलेला आहे, वरील प्रमाणे विचार केलेला आहे, त्याने अशा पद्धतीनं त्या मनाला गोडी लावलेली आहे, त्याला हळूहळू विषय वगैरे सगळे वेगळे झालेले आहे. अशा पद्धतीनं तो काय पूर्ण संयमित झालेला आहे, पूर्ण स्वाधीन झालेला आहे, पूर्ण आपल्या मनाला आवाक्यात आणलेलं आहे, पूर्ण मनाचा निग्रह त्याने केलेला आहे. असा जो संयमवान व्यक्ती आहे, त्या संयमवान व्यक्तीने काय केला, उपाय, आणि काय केला, उपाय केला, वैराग्याचा उपाय केला, अभ्यासाचा उपाय केला,
यमाचा अभ्यास केला, नियमाचा अभ्यास केला, सगळ्या गोष्टी त्याने हळूहळू काय केलंय, आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा संयमवंताचा उपाय साध्य होत असे. आणि मग त्याला हा योग साध्य होत नाही का? त्याला हा योग मात्र त्या ठिकाणी काय होत असतो, साध्य होत असतो. आणि ज्याला आपल्या मनाचा कधी संयम करायचाच नाही त्याला हा योग साध्य होतो का? होणार नाही. तो फक्त म्हणतो नाचता येणं अंगण वाकडं. आता अंगणाला का नाव ठेवतो? तुला नाचता येत नाही हे बघ, ऐक नाही. म्हणून अर्जुना तू असं म्हणू नको का हे साध्य होत नाही. याचा अर्थ काय होतो? तुला नाचता येत नाही आणि अंगणाला मात्र वाईट म्हणत असतो. पण मग मी सांगतो, ज्या व्यक्तीच्या ठिकाणी संयम आहे त्या व्यक्तीला साध्य होतो, आणि ज्याला व्यक्तीच्या ठिकाणी संयम नाही त्याला साध्य होत नाही. आणि मग तो काय करतो? जमत नाही, होत नाही, असं नाही तसं नाही. पार मारता काय आमच्या गोष्टी का? ते ज्ञानोबराय होते, ते तुकोबराय होते, ते दादा आहे आपले, त्यांना जमतं. ते फार महात्मे, त्यांना 4 हाते 5 डोके आणि आम्हाला 2च हाते. का सगळ्याला सारखं दिलंय? अहो सगळ्याला सारखंच दिलंय, आहे का नाही? पण प्रयत्न मात्र नको आपल्याला. आपल्याला कसे देरे हारेंग खाटल्यावरी आम्हाला पण ओव्या वाचू वाटावत्यात, पारायण करा वाटतं. मग पारायण कोणी करायचं? लोकांनी करायचं का? तुम्ही पारायण करा, थोडं करा, माऊलींची त्याच्यावरती कृपा होईल. मग माऊलीने कृपा केल्याच्या नंतर कुणीतरी असं जीवनामध्ये येऊन आपल्याला अशा पद्धतीनं करून घेतं, कोणाला तरी माऊली निमित्त करतात. म्हणजे मला नाही माझं सांगायचं, पण दादांचा हा शब्द आहे, म्हणजे भगवंत संत तरतूद करून ठेवतात. फक्त काय आपलं पुण्य उदायला आलेलं पाहिजे. मग या जन्मातला असावा असं आग्रह नाही, कोणत्याही का जन्मातला असलं तरी ते आपल्याला काय होतं, लाभदायक ठरतं. पण मात्र आपण काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नाने काय साध्य होत नाही. तुम्ही नेहमीच म्हणता ते वाक्प्रचाराची काही ओवी, ती आपलं म्हण आहे काहीतरी, काय प्रयत्न करता वाळूचे कण रगडिता, असं काहीतरी म्हणता. काय तेलही गळे, पण त्याच्यात पण म्हणे तेल पण गळतं म्हणे त्याच्यातून. म्हणजे हे सगळं साध्य आहे का नाही? कोणती गोष्ट साध्य होत नाही. कारण अभ्यास तू काय म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास. तुम्ही फक्त सायास प्रयत्न अशा पद्धतीने केलं तर का साध्य होत नाही? म्हणून काय असलं पाहिजे? संयमवान असलं पाहिजे. मग आता अर्जुना तू ठरव, कोण आहे? तुझ्या ठिकाणी संयम आहे का तुझ्या ठिकाणी संयम नाही? तुझ्या ठिकाणी जर संयम नसेल तर मग म्हणायचं काय? बहुत चंचळचं फळ, आहे का नाही? हे मन स्वाधीन होण्यासारखं नाहीये, हे मन असे, हे मन तसे, आहे का नाही? आणि ज्याच्या ठिकाणी मुळे संयमच आहे त्याला असं म्हणून चालेल का? तो असं म्हणेल का? तो म्हणू शकत नाही, किंवा त्याला हे मात्र मान्य होऊ शकत नाही. म्हणून संयमवान व्यक्तीला मात्र हे साध्य होतच असतं. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. केल्याने होतच आहे, केल्याने होतच आहे, याच्यात काही संशय घ्यायची काही काळजी नाही. म्हणून अशा पद्धतीनं तो साध्यच होत असतो. पुढे पाहता चला. एरवी विरक्ती जायची नाही, जे अभ्यासी न रिगिती कही तया नाकडे, हे आम्ही ही न म्हणू काही. काय म्हणतात? एरवी खरं पाहायला गेलं तर विरक्ती जायची नाही, आहे का नाही? ज्याला वैराग्य नाही, ज्याला विरक्ती नाही, वैराग्याचा विचार सुद्धा मनाला येत नाही. ओव्याच 4थ्या अध्यायामध्ये नाही का ओव्या होऊन गेल्या, आवटले आस्था बुद्धी विषय सुखाची परमाविधी, जीवताईचा उपाधी आवडे लोका, असं काहीतरी ओवे, आहे का नाही? जीवताईचा किंवा एरवी तरी खवणे याचे गावे, पाठवे काय करावे, सांगे जातेंदर रवी केवे हाते. म्हणजे ते लोक कसे होते? सगळं गाव नग्न, आणि त्या नग्न गावात उत्तम असणारे उंच भरजरीत अशी कपडे विकायला नेले, त्याला कोणी विचारेल का? सांगे जातेंदर रवी केवे हाते, पर जात्यंद आहे, जन्मापासूनच आंधळ आहे का नाही? त्याला रवी सूर्याचं कधी दर्शन होईल का? होणारच नाही. तसं या ठिकाणी वैराग्य ज्याला नाहीये त्याला ह्या बाकीच्या गोष्टी सांगून पटेल का? त्याला पटणारच नाही. का पटणार नाही? तसं परत तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाची तरण्याची नाही, हे विचारून ठेवे. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. हे विचारून ठाई, हे मूळच त्या ठिकाणी काय? वैराग्य. अशा पद्धतीनं तैसे मोक्ष दिले ज्ञान येथ किरण आन,
परी थारे आयशे मन शुद्ध व्हावे. मन तर आधी ते शुद्ध असलं पाहिजे का नाही टिकाव धरण्याकरता. मग विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणी नाही, हे टिकल का? म्हणे हे टिकणार नाही. म्हणून विरक्ती जायची नाही. ज्याला विरक्तीच नाही, वैराग्यच नाही, त्याला अशा पद्धतीने हे पटेल का? पटणार नाही. मग जे अभ्यासाची न रिक्ती काय, आणि मग अशा पद्धतीनं त्या अभ्यासाला रिक्ती प्रवेश करतील का? अभ्यासाला धरतील का? अभ्यास करायला धसतील का? चला आता इथून पुढे आपण नित्यनेमाने अभ्यास करायचा. आता ठरलं ना आजच्या पाठाला की काही जरी झालं तर एवढं करायचंच आहे का नाही, असं ठरवतो. कुठं? पाठ येतो पर्यंत आहे का नाही. आणि पाठ झाल्यावर जाऊ द्या बा मला नाही जुळण्यासारखं, म्हणजे काय म्हणजे वैराग्य कमी पडलं, पण तो तयार केला का नाही, मनाचा निश्चय झाला का नाही, मनाचा निश्चय झाला. पण 4 वैराग्यापैकी एखादं वैराग्य त्याने धरलं पाहिजे हाताला मार्गाला चालण्याकरता. मग तो अशा पद्धतीनं काय होऊ शकतो, त्या मार्गाला लागू शकतो. पण वैराग्यच नाहीये आहे का नाही. आणि मग ज्याला वैराग्य नाही तो अभ्यासाला धजेल का? अभ्यासाच्या मार्गाला लागेल का? अभ्यासाची पावलवाट चालेल का? अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणून विरक्ती जायची नाही. अर्जुन खरं ज्याला वैराग्यच नाहीये मग ते जे अभ्यासी न रिक्ती काही आणि अभ्यास करायला कधी प्रयत्न करत नाही, प्रवेश करत नाही, कधी धजत नाही, कधी तयार होत नाही, तया नाकळे न आकळे हे आम्ही ही न म्हणू काही, त्याला मात्र न आकळे. त्याला मन कधी आवाक्यात येईल का? त्याचं मन त्याला कधी आकळलं जाईल का? त्याचं मन कधी त्याला ताब्यात येईल का? त्याचं मन त्याला कधी स्वाधीन होईल का? ना कळे, त्याला कधी आकळत नाही. हे आम्ही ही, हे म्हणजे हे वरील प्रमाणे आम्ही सुद्धा काय न म्हणू काय, म्हणजे आम्हाला काय मान्य नाही का? आम्हाला मान्य आहे ना. काय मान्य आहे? अरे ज्याला वैराग्य कळत नाही, ज्याला अभ्यासाचा मार्गही कळत नाही, त्याला हे आकळत नाही, हे आम्हाला मान्य आहे. पण संयमवान व्यक्तीला मात्र होतंय का नाही? हा, ज्याच्या ठिकाणी संयमच नाही, अभ्यास नाही, वैराग्य नाही, त्याला नाही कळत. पण ज्याच्या ठिकाणी वैराग्य अभ्यास आहे आणि त्याला कळत नाही असं म्हणा बरं, मग तिथं मात्र त्याला कळतं. मग हे आम्हाला मान्य आहे. आणि कुठं मान्य नाही? ज्याला कधी करायचंच नाही त्याच्या बाबतीत मात्र कधीच अशा पद्धतीनं होत नाही, हे आम्हालाही मान्य आहे. परी यम नियमाच्या वाटानं वचिजे काही वैराग्याची शेण करीजे, केवळ विषय जळी टाकीजे बुडी देऊनी. आता एवढी उभी करून थांब वाटलं तर. परी यम नियमाच्या वाटा न वचिजे, हाय का नाही. माऊली काय म्हणतात, यम आणि नियम याच्या काय त्या ठिकाणी वाटा, कोणत्या वाटा सांगितलं आपल्याला माऊलीने मागे सांगितलं का नाही. जे काय जे यम नियम टाकीती ते तर इंद्रिय सैरा धाविती. जे काय जे यम नियम टाकती इंद्रिय सैरा धावती. काय पुढं, म्हणून व्याभिचार घडती कुळ श्रेयसी, उत्तम आधम संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळते, तेथे समूळ हे उपडती जाती धर्म. म्हणजे काय सुरुवात केली, हे जातीय धर्म हे सगळे उखडून का पडतात. जे यम नियम टाकती, यम 5 प्रकारचे यम असतात आणि 5 प्रकारचे काय असतात, नियम असतात. मग हेच महत्वाचं आहे ना. सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा यम नियम सांगितलं का नाही, आधी आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलेत, यम सांगितलेत. यम म्हणजे काय, यम म्हणजे अहिंसा, सत्य, आस्ते, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, हे 5 प्रकारचे काय करायचे असतात, यम करायचे असतात. आणि नियम करता असताना त्याच्यामध्ये काय करायचं, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान, हे 5 प्रकारचे काय करायचे असतात, नियम करायचे आहेत. आता हे यम आणि हे नियम आपल्याला काही सांगून होणार नाही आणि हे सांगून आपल्या आधीच झालेले आहेत. मग अशा पद्धतीचं काय, यम नियमाच्या असणाऱ्या ह्या वाटा, यम नियमाचा असणारा हा रस्ता मार्ग न वचिजे, चालवतच नाही, जायचंच नाही कधी या मार्गाला, याचा विचारच कधी करायचा नाही, फक्त ऐकायचं, टाकून द्यायचं. अशा पद्धतीने यम नियमाच्या मार्गाला कधी न वचिजे, कधी जायचं नाही, कधी चालायचंच नाही, ऐक नाही, जावं असं कधी वाटतच नाही. बर, कधी वैराग्याची शेण करीजे, आणि कधी वैराग्याची आठवण सुद्धा करतो का. माऊली म्हणते का नाही, विवेकाची भाषा नेणते, जे काय तैशी वैराग्याची शिवनदी किती विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी मज प्रति, ते मूर्ख केवी पावी ती मज प्रति, ते मूर्ख मला कधी प्राप्त होतील का. म्हणजे काय म्हटलं, तैशी वैराग्याची शिव, वैराग्याची शिव म्हणजे हद्द, त्याने कधी पाहिली का. कुठून वैराग्याची हद्द सुरू होते, वैराग्याची शिव नदी किती, आणि विवेकाची भाषा नेणती, आणि विवेक
ऐक नाही, याची भाषा त्यांना कधी कळते का? यांची भाषा कधी कळत नाही. मग असे जे मूर्ख आहे ते केवी पाविती मज प्रति मला कधी प्राप्त करून घेतील का? घेणार नाही. तसं ह्या ठिकाणी यम नियमाच्या वाटा वचीजे, यम नियमाच्या कधी वाटेला जावं असं कधी मनात येत नाही. बर, काही वैराग्याची शेणं कधी करीती, आणि कधी वैराग्य आणि काय आहे, कसं स्वरूप आहे वैराग्याचं, त्याची याला कधी आठवण तरी होते का? आठवण होत नाही. मग हे करतात तरी काय नक्की? यांचं काय काम चालू आहे या ठिकाणी? यांना देवाने आयुष्य दिलं नाही का? मनुष्य देहाला आले नाही का? आलेत ना. मग काय करतात मनुष्य देहामध्ये येऊन? माऊली म्हणतात केवळ विषय जळी टाकीजे बुडूनी बुडी देऊनी. फक्त केवळ म्हणजे फक्त आणि फक्त. कोणता जळ या ठिकाणी? विषय रूपी जळ. ऐक नाही, या विषय रूपी जळामध्ये काय करतात? टाकीती बुडी देऊनी, बुडी घालून आणि बसलेले असतात, खोल गेलेले असतात. यांची शेंडी वगैरे दिसते का म्हणे? अहो म्हणले हे शेंडीपर्यंत बुडाले म्हणजे शेंडी सुद्धा नाही राहिली. एवढे संसारामध्ये त्या ठिकाणी काय आहे? विषय म्हणजे संसार. अशा पद्धतीने ह्या विषयरूपी जळात म्हणजे डोहात म्हणजे पाण्यात हे काय आहे? पूर्ण म्हणजे शेंडी सगळं बुडाले. शेंडी जरी दिसली असली तर काढून तरी घेता आलं असतं वरती, पण शेंडी पण दिसत नाही. आता कुठं सापडायचे त्यांना? आणि मग आता हे विषय जळात एवढे खाली खोल बुडाले असे असणारे ते कधी यम नियमाच्या मार्गाला लागतील का? ते वैराग्याची कधी आठवण त्या करतील का? ते कधी वैराग्याची आठवण करत नाही आणि यम नियमाच्या मार्गाला सुद्धा लागत नाही का? म्हणे यांना फक्त आणि विषयरूपी डोहामध्ये काय आहे? त्या जळामध्ये काय आहे? बुडी घालून बसायची सवय लागली, आणि किती? अगदी शेंडीपर्यंत जाऊन बसायची सवय लागली. म्हणून अशा पद्धतीनं ना वैराग्य, ना अभ्यास आणि ना काहीच, आणि यम नियमाच्या वाटा पण नाही, आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांना प्राप्त होत नाही. म्हणून हे सुद्धा काय आहे? आम्हाला सुद्धा मान्य आहे. बरं, आता झाला आपल्याला वेळ भरपूर ना, भरपूर वेळ झाला. आता राहिलेला विषय आपण उद्याला पाहू. आता थांबून घेऊ. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका